ची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत आता आपल्याला CSR अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना खूप महत्त्वाची साधन सामग्री भेटणार आहे. ती कशा पद्धतीने भेटणार आणि त्यासाठी काय करायचं हे सर्व सविस्तरपणे सांगणार आहे. बघा, आपल्याला एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि ही जे तुम्हाला समोर लिस्ट दिसत आहे या पद्धतीने आपल्या अंगणवाडीसाठी हे सर्व साहित्य भेटणार आहे. तर ते भेटण्यासाठी तुम्ही दिलेल्या लिंकवरती क्लिक करून घ्या. हा फॉर्म ओपन होत आहे. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत CSR सहकार्यासाठी अंगणवाडी केंद्रांची माहिती. बघा, या पद्धतीने पेज ओपन होत आहे. तर याला आपण मराठीमध्ये कसं करून घ्यायचं अगोदर हे जाणून घ्या. बघा, इथं 3 डॉट दिसत आहे. त्या 3 डॉटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ट्रान्सलेट, इथं ट्रान्सलेट हे बटन आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपली जो फॉर्म आहे तो आपोआपच हा मराठीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन झाला. आता सुरुवातीला आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. सोलापूर आहे आमचा जिल्हा. मी सोलापूर जिल्हा निवडणार आहे. तुमचा जो कोणता जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही निवडून घ्यायचा आहे. गाव आहे सांगोला. जे तुमचं गाव असेल ते निवडून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, LGD कोड हा आपल्या सुपरवायझर मॅडमकडून आपल्याला भेटणार आहे. तो LGD कोड देखील तुम्ही इथं लिहायचा आहे. कोड देखील टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या अंगणवाडीचं नाव इथं आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचे बघा माहिती, आपल्या अंगणवाडीचा कोड टाकायचा. जो आपल्या अंगणवाडीचा कोड आहे तो कोड टाकून घ्यायचा. आता कोड टाकल्यानंतर पुढची महत्वाची माहिती आहे की आपलं स्थान कुठलं, ग्रामीण आहे, शहरी आहे की आदिवासी आहे. तर शहरी आहे, त्यामुळे इथं आपण शहरी असं लिहिणार आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा ऑप्शन बघा, हस्तक्षेपाचा प्रकार. तर इथं आपण गव्हर्नमेंट अंगणवाडी असं लिहायचं आहे. आता कामाचे वर्णन म्हणजे इथं आपल्याला आपल्या अंगणवाडीमध्ये कोणत्या सुधारणा हव्या आहेत हे आपण इथं लिहायचं आहे. जे कोणतं काम हवं आहे मी सर्व ते लिहिलेलं आहे. तुम्ही देखील या पद्धतीने तुमच्या अंगणवाडीमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या तुम्ही इथं लिहू शकता. या पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर खाली काय म्हटलेलं आहे, नोडल अधिकारी नाव आणि संपर्क. तर सेविकाताईंनो इथं आपल्या सुपरवायझर मॅडमचं नाव टाकायचं आहे आणि त्यांचाच मोबाईल नंबर हा टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या सुपरवायझर मॅडमचं जे काही नाव असेल ते तुम्ही नाव टाकून घ्या आणि त्यांचाच मोबाईल नंबर इथं तुम्ही